हा व्हिडिओ बघा। यापेक्षा रागाची, दुःखाची आणि लाजेची गोष्ट काय असेल की ज्या पित्याने जन्म दिला त्यांचा अंत्यसंस्कार मोबाईलवर होतो आणि त्यातही मुलगी विचारते अजून किती वेळ लागेल। ही दुर्दैवी कहाणी आहे एकेकाळी मुंबईत कपड्याचे व्यापारी असलेले शिवचरण गुप्ता यांची। त्यांनी मेहनत करून 3 मुलींना शिकवलं, त्यांच्या पायावर उभं केलं, त्यांची लग्न लावून दिली। पण जेव्हा वाईट काळात आई-वडिलांना मुलींची गरज पडली तर त्यांना वृद्धाश्रमात ढकलून दिलं गेलं। आईचा मृत्यू 2 वर्षांआधीच झाला होता, पण पित्याला शेवटची पाहण्याची इच्छा एकाही मुलीची झाली नाही। एकीने दूर असल्याचं कारण दिले, एकीने वेळ नसल्याचे सांगितले आणि एकीने 5100 रुपये देऊन ऑनलाईन अंत्यसंस्कार करून घेतला। त्यातही किती वेळ आहे विचारत प्रेम, संस्कार आणि नात्याला काळीमा फासला। कितीही कॉन्ट्रोवर्शियल असले तरी आई-वडिलांना मी एकच सांगेल, तुम्ही तुमचं भविष्य मुलांभोवती ठेवू नका। हे तुमच्या मुलांविरुद्ध नाहीये, हे तुमची सेल्फ रिस्पेक्ट आणि फायनान्शियल सिक्युरिटी बद्दल आहे। सर्वात आधी ह्या 4 गोष्टी करा। रिटायरमेंट प्लॅनिंग करा, हेल्थ इन्शुरन्स घ्या, आयुष्यभर कमावलेली प्रॉपर्टी मुलांना ट्रान्सफर करू नका कितीही प्रेशर असलं तरी, आणि चौथं म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड असू द्या। यामुळे तुमचा आत्मसन्मान टिकून राहील आणि मुलांसोबतचे तुमचे नाते सुद्धा हेल्दी राहतील।